हाँ लक्ष द्या, ध्यान दो इधर। बेसिक ऑफ 5.5 स्केलर ट्रिपल प्रोडक्ट अँड वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट। आता ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे काय असते, याच्यामध्ये ए आपल्याला हे माहित आहे, याचा डॉट क्रॉस प्रोडक्ट माहित आहे आणि याचा डॉट प्रोडक्ट कसं करतात हे काय म्हटलं, हे समजलं का? डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट शिकून आपण दोघांचा आता तीन असले तर कसे करत असतात? स्केलर प्रोडक्ट असलं तर त्याचं उत्तर काय येत असते, काय येत असते सांगा? मॅग्नेट्यूड येत असते, त्याच्यामध्ये डायरेक्शन येत नसते, म्हणजे उत्तर येत असते डायरेक्ट एखादं उत्तर 10, 15, 16 एखादा नंबर येते। आणि वेक्टर प्रोडक्ट असलं की त्याच्यामध्ये उत्तर कसं येत असते, IJK च्या फॉर्म मध्ये येत असते, माहित आहे ना? हे स्केलर मध्ये उत्तर कसं येत असते, आकडा येत असते एखादा, माहित आहे ना? चला ठीक आहे, आता पहा हे स्केलर प्रोडक्ट कसं असते, आपण हे असं लिहित असतात ABC तीन आता त्याच्यामध्ये हे लिहितात कसे, इज इक्वल टू, याला बॉक्स प्रोडक्ट सुद्धा म्हणतात। काय म्हणतात याला लिहितात असं A डॉट आणि ब्रॅकेट मध्ये B बार क्रॉस C बार। जरी हे क्रॉस असलं, हे डॉट असलं तरी सुद्धा लक्षात ठेवायचं, हे लिहिण्याची पद्धत अशीच आहे। कशी, इथे घ्यायचं A1 A2, हे डायरेक्ट असं मॅट्रिक्स सारखं घ्यावं लागते ना, आणि हे सॉल्व्ह केलं की आपलं उत्तर येऊन जाते। याचं जे काही उत्तर येते ते उत्तर आकड्यामध्ये येते, 2, 4, 6 असा नंबर येते एखादा, समजलं का? तुम्हाला जर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट जर विचारलं की असं A B 3 दिलेले आहेत, 3 वेक्टर दिलेले आहेत, त्याचा हे करा स्केलर ट्रिपल किंवा प्रोडक्ट का, तर हे हा फॉर्म्युला यूज करायचा, समजलं का? वेक्टर प्रोडक्ट मध्ये जर समजा तिन्ही वेक्टर आता इथं डॉट होता, इथं डॉट होता, इथं डॉट आहे ना, याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी काय आहे, क्रॉस आहे। क्रॉस असलं तर कसं करत असतात पहा, उत्तर कसं काढत असतात लक्षात, वेक्टर मध्ये काय ABC, तर हे लक्षात ठेवायचं, असेच्या असेच मायनस चिन्ह द्यायचं मधात आणि ABC लिहून घ्यायचे, आणि याला काय करायचा, पहिल्या दोघांना काय द्यायचा, ब्रॅकेट, आणि मधात डॉट प्रोडक्ट करायचं, आणि सी जहत तसंच मायनस चिन्हाच्या इकडे काय करायचं पहा, सी च्या ठिकाणी B करायचा आणि B च्या ठिकाणी काय करायचा, C, हे जहत तसंच ठेवायचा, समजलं का? आणि पहिल्या दोनले द्यायचं ब्रॅकेट। हे असं सॉल्व्ह करण्याची पद्धत, याचं उत्तर IJK च्या फॉर्मॅट मध्ये येत असते, समजून राहिलं का? याचं उत्तर कसं येणार, कारण याच्यात IJK आहे का बरं, मग याचं उत्तर कसं येणार डायरेक्ट, कसं येणार सांगा ना? अरे सांगता का कसं येणार उत्तर? एखादा नंबर येणार, काय येणार? चला ठीक आहे, सांगतो पुढे पहा, याच्या प्रॉपर्टीज काही, आता याच्या प्रॉपर्टीज काय काय पहा। सायकलिक चेंज जर झाला तर, सायकलिक चेंज म्हणजे काय असते सर सांगा एकदा आम्हाला? सायकलिक चेंज असा असते, लक्ष द्या, सायकलिक चेंज कसा होत असते, तर जर समजा असा आहे, हा A आहे, हा A आहे, हा B आहे आणि हा C आहे, ABC असे असो किंवा BCA असे असो किंवा CAB, सुरुवात कुठे पण सायकल सारखी पाहिजे, समजा ABC असो की CAB असो किंवा BCA असो, असं BAC नाही चालत, समजलं का? याचं उत्तर स्केलर प्रोडक्ट मध्ये सारखंच येत असते, समजलं? ABC असो किंवा CAB, हे सायकल कायम पाहिजे, ABC असो की CAB असो किंवा BCA असो, समजलं का? BCA असो की BB असो की BCom असो की आर्ट असो, चला ठीक आहे। सिंगल इंटरचेंज, जर तुम्ही याच्यातला एक सिंगल इंटरचेंज जरी केले, A च्या B इकडे तिकडे नेला किंवा B इकडे आणला, सिंगल इंटरचेंज जरी केला तरी यात उत्तर काय येत असते, मायनस येत असते, हे लक्षात ठेवा। दुसरी प्रॉपर्टी समजला, सिंगल इंटरचेंज करून फक्त तुम्ही एक जरी बदलला तरी उत्तर काय येत असते, मायनस येत असते। नंतर याचा ट्रिपल प्रोडक्ट 0 कधी येत असते पहा, ट्रिपल प्रोडक्ट 0 कधी येत असते, जर वन ऑफ द वेक्टर इज 0, त्याला एक जरी वेक्टर 0 असला, A असो B असो की C असो, त्याला एक जरी 0 असला तरी सुद्धा पूर्ण याचं उत्तर काय येते, 0 येते, समजलं? नंतर एनी ऑफ द वेक्टर आर कोलिनियर, त्या दोन वेक्टर पैकी जर 3 वेक्टर आहेत समजा, 3 पैकी दोघ जण जर काय असले, एक जर दुसऱ्यासोबत जर कोलिनियर असला, कोलिनियर म्हणजे एका लाईन वरती, समजून राहिलं ना, तर त्याचं उत्तर काय येत असते, 0 येत असते। कोलिनियर म्हणजे पॅरलल असलं तरी चालते। नंतर एकाच प्लेन मध्ये असले, को प्लेनर जर असले, तर वेक्टर जर समजा 3 वेक्टर जर एका प्लेन मध्ये असले तरी सुद्धा त्याचं उत्तर काय येणार, 0। पेपर मध्ये प्रश्न येईल, प्रूव्ह दॅट हे वेक्टर याचा काय, हे को प्लेनर सिद्ध करा। मग तुम्हाला को प्लेनर सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल, सगळ्यांचा क्रॉस डॉट प्रोडक्ट करावं लागेल, स्केलर प्रोडक्ट करावं लागेल, आणि त्याचं उत्तर किती आणावं लागेल, 0 आणावं लागेल, समजून राहिलं ना? तेव्हा समजून झालं की ते सगळे काय आहेत, को प्लेनर, समजलं? चला ठीक आहे, पुढे
थांबा. इंटरचेंज ऑफ द डॉट आणि क्रॉस. तुम्ही डॉटच्या जागी क्रॉस केलं, क्रॉसच्या जागी डॉट केला. हा इकडे हा याच्या जोड्यांना क्रॉस केलं ए आणि बीचं, सीचं डॉट केलं. जर असं जर केलं तरी उत्तर काय येते? सेम येते. समजलं का? अरे समजू राहिलं का? इंटर डॉटच्या ठिकाणी क्रॉस केला, क्रॉसच्या ठिकाणी डॉट केला तरी उत्तर सेम येते. हे कशामध्ये येऊ राहिलं सेम? कोणत्या प्रोडक्ट मध्ये? डॉट मध्ये की क्रॉस मध्ये? डॉट प्रोडक्ट मध्ये. हे स्केलर आहे चालू, स्केलर मध्ये येते सेम, त्याच्या व्हेक्टर मध्ये येणार नाही. याचा अप्लिकेशन कुठे येते? तुम्हाला जर असं विचारलं बा टेट्राहेड्रॉन आहे, त्याचा व्हॅल्यूम काढा, तर 1/6 घ्यायचं आणि याचा बॉक्स प्रोडक्ट मध्ये स्केलर प्रोडक्ट काढायचं तिघांचं. झालं उत्तर 1/6 आणि याचा गुणाकार दोघं येते. नंतर व्हॅल्यूम ऑफ द पॅरालेलो पाईप. याचा जर तुम्हाला व्हॅल्यूम फाइंड करायचं असलं, पॅरालेलो पाईप म्हणजे एखादा हे अशी आकृती पॅरालेलो पाईप म्हणजे कशी रे बा? जाऊ द्या मग दाखवून. अशी अशी ना रे, समजलं? याला काय म्हणायचं? पॅरालेलो पाईप. समजलं का? हे असं समजून राहिलं? याचं तुम्हाला जर व्हॅल्यूम काढायचं असलं तर बस काहीच नाही, याचं काय काढायचं? स्केलर प्रोडक्ट काढायचं, उत्तर तयार होऊन जाते. समजलं का? हे झालं बेसिक. आता व्हेक्टर प्रोडक्टचे प्रॉपर्टीज राहिल्या काही. व्हेक्टर प्रोडक्ट मध्ये काय काय करायला लागते हे सगळं माहित पाहिजे तुम्हाला. हे सगळे नियम माहित पाहिजे. याच्या प्रॉपर्टीज पहा. ए क्रॉस बी क्रॉस सी असं जर असलं, तुम्ही ए तिकून नेला आणि बी इकून, हे इकडचं तिकडे गुणाकारामध्ये इकडचं तिकडे आले की मायनस चिन्ह लागत असते ना. जसं पी क्यूचं पीचं क्यू इकून तिकून झालं की माहिती नाही तुम्हाला. दुसरं ए क्रॉस बी बार, ए क्रॉस ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार. हे कसं सॉल्व्ह करत असतात? हा फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला. हा फॉर्म्युला क्रॉस प्रोडक्ट या फॉर्म्युला सॉल्व्ह करत असतात. आता दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही काय केलं? ए इंटू म्हणजे क्रॉस प्रोडक्ट बी बार क्रॉस सी बार असं जर असलं, तुम्ही हे काय केलं? ए आणि बी चं केलं आणि इकडून जर सी टाकला, त्याच्यात उत्तर सारखंच आहे. याच्यात उत्तर सारखं येणार नाही. जर आय जे के तिघांचं क्रॉस प्रोडक्ट असलं तर उत्तर काय येत असते? 0. का बरं? कारण आय क्रॉस प्रोडक्ट के, आय के याचं काय उत्तर? जे के, सॉरी जे के याचं उत्तर काय येणार? क्रॉस प्रोडक्ट मध्ये जे केचं काय येत असते? आय येते. आय येते ना. आणि आय इंटू आय 0 येत असते ना. अरे आय आय असले तर क्रॉस प्रोडक्ट मध्ये 0 येत असते, माहिती आहे ना. म्हणून या आय जे के तिन्ही असले काय येत असते? लक्षात ठेवा. चला ठीक आहे, बस झाले एवढे. बाकीचं समजलं ना? पुस्तकामध्ये दिलेले आहे तसे लिहून घ्या. पुस्तकामधले चालते लिहिले तरी, पण सगळ्यांना लिहिणं आवश्यक आहे. लिहिसा ना सगळेजण? चलो ठीक आहे. अभी 5.5 क्वेश्चन नंबर 1. 5.5 आपल्याला स्टार्ट करायचा आहे. त्याला क्वेश्चन नंबर 1, फाइंड ए बार डॉट प्रोडक्ट ब्रॅकेट मध्ये बी बार क्रॉस सी बार. हे असं जर असलं हे काय असते? स्केलर प्रोडक्ट असते. जरी याच्यात क्रॉस असलं तरी स्केलर असते. हा लक्ष द्या. काय गिवन? ए बार दिलेला आहे 3 आय कॅप मायनस जे कॅप प्लस 4 के कॅप. बी बार काय दिलेला आहे? 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप मायनस के कॅप मायनस 5 आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. चला समजलं? एवढं दिलेलं आहे. आता पहा, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार असं जर असलं याला आपण असं लिहायला ए बी आणि सी इज इक्वल टू, याला कसं लिहित असतो? इथं लिहायचं 3 -1 4, इथं 2 3 आणि -1. माहिती असंच सांगितलं फॉर्म्युला. -5 2 आणि 3. बस हे सॉल्व्ह केलं की उत्तर येऊन जाते. इथं 3 ब्रॅकेट नंतर इथं मायनस, इथं -1 माहिती आहे नाही. अरे मायनस चिन्ह असते ना इथं, इथं ब्रॅकेट असं, नंतर इथं प्लस, इथं 4. चला ठीक आहे. पहिलं 3 हा रो आणि हा कॉलम झाकून ठेवायचा. 3 3 9 -2. समजलं? अरे समजलं ना. आता एक रो आणि कॉलम झाकून ठेवायचा. हा
3 टू जा 6, 5 वन जा 5, मायनस मायनस प्लस हा, नंतर 4 हा रो हा कॉलम, 2 टू जा 4, नंतर 5 3 जा -15 ना, समजू राहिला का? 3 इथं मायनस मायनस प्लस, 9 2 11, हे मायनस मायनस प्लस, 6तून 5 गेले 1 राहिला, समजलं का? मायनस मायनस प्लस झाला ना, हा 1 राहिला, इथं प्लस 4, हे इथं मायनस मायनस प्लस, 15 आणि 4 19, 11 त्रिक 33, 11 3 जा 33, 19 4 जा 7 चल 3 4 1 4 3 7, किती आले हे 4 1 77, 110, ये आ गया इसका आंसर. समजलं ना? ट्रिपल प्रोडक्ट जर असलं तर अशा प्रकारे स्केलर प्रोडक्ट मध्ये सॉल्व्ह करत असतात, लक्षात ठेवायचं. समजलं का? हे झालं पहिलं. चलो लिखियो. लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 2, इफ द वेक्टर, हे वेक्टर दिलेले आहेत आपल्याला 3, आर द को टर्मिनस एज, म्हणजे कोपऱ्यावरचे जर त्याचे एज म्हणजे कोपरे आहेत, ते कोपऱ्यावरचे कोपरे नाही ना, वेक्टर आहेत ते, ऑफ द पॅरालेलोपाइप, देन फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द पॅरालेलोपाइप. मी सांगितलं बेसिक मध्ये सांगितलं की पॅरालेलोपाइप कसा असते, असाच असते ना. अरे पॅरालेलोपाइप कसा असते, हा असा असते. समजलं का? हा एक वेक्टर, हा एक वेक्टर आणि हा एक वेक्टर, हे 3 दिलेले आहेत. तर आपल्याला याचा व्हॅल्यूम फाइंड करावं लागत असते. पहा कसं करत असतात, तर सांगितलं मी सुद्धा, काहीच नाही, याचा स्केलर प्रोडक्ट करायचा तिघांचा, आहे की नाही? काय करायचं, कोणते 3 असू शकतात जवळचे जवळचे, एच म्हणजे कोपरे. गिवन काय, गिवन सांगा, जी आय व्ही एन, गिवन ए वेक्टर काय दिलेला आहे, 3i प्लस 5k. बी वेक्टर काय दिलेला आहे, 4i प्लस 2j मायनस 3k. सी वेक्टर काय दिलेला आहे, 3i प्लस j प्लस 4k दिलेला आहे. आता व्हॅल्यूम ऑफ फाईव्ह इज काय असते रे, ए बी आणि सी. समजलं ना? असं असते. देअरफॉर हे कसं लिहित असतं, असं असते ना. इज इक्वल टू काय इथं आय जे आणि 5 आहे की किती आहे रे हा? अरे हा 5 आहे की किती आहे सांगा ना. इथं 4 2 -3, इथं 3 1 4. चला कसं, इथं 3 ब्रॅकेट मधात मायनस, इथं मायनस 0 मधात ब्रॅकेट, इथं मायनस 0 येऊन जाईल, आहे की नाही, प्लस इथं 5 3 4 2 8, 3 1 जा 3, नंतर 0 तर हे 0 तर 0 होऊन जाईल, त्याचं केलं नाही केलं, इथं 4 16 3 3 9 0 येते हे, कारण 0 गुन्हेला हे 0 येणार ना, त्याच्यामुळे नाही केलं असतं चालत. 5 तो हे 4 1 4, नंतर 3 2 6, हे आलं अधिक 8 3 11, 11 3 33 अधिक 6तून 4 गेले वजा 2, 5 2 -10 ना, किती आलं 22 कसं काही 23.
स्क्वेअर युनिट, आणि नेहमी क्षेत्रफळ हे स्क्वेअर युनिट मध्ये असते. कशामध्ये असते? स्क्वेअर युनिट. देअरफॉर एरिया ऑफ चलो लिखो. पहा हे काय एरिया आहे का? हा एरिया नाही आहे, हा एरिया आहे का? व्हॉल्यूम आहे. आणि व्हॉल्यूम लक्षात ठेवा, व्हॉल्यूम नेहमी काय असते? क्यूबिक युनिट. इथं क्यूबिक यूनिट, समझ लगा? अगर एरिया रहता तो स्क्वायर यूनिट लेते, एक क्यूबिक यूनिट लेना पड़ेगा. ठीक है, चलो. इफ द वेक्टर लागली जाता का? हा लागेल ना नंतर. इफ द वेक्टर, हे वेक्टर दिलेले आहेत आपल्याला, आर कोप्लेनर. कोप्लेनर तीनचे तिन्ही वेक्टर जर समजा कोप्लेनर असले तर त्याचं स्केलर प्रोडक्ट किती येत असते सांगा? त्याचं स्केलर प्रोडक्ट किती येत असते? जर वेक्टर जर कोप्लेनर असले तर त्याची स्केलर प्रोडक्ट किती येत असते? हा सांग ना हर्षदा. जर वेक्टर जर कोप्लेनर असले तर त्याचं हे किती येत असते स्केलर प्रोडक्ट? थांबल्या आता सध्याच शिकवलं बेसिक मध्ये. जर कोप्लेनर असले त्याचं किती येत असते वेक्टर स्केलर प्रोडक्ट? 0 येत असते. पागल लेखाच्या. कोप्लेनरात नाही पाहिजे, कोप्लेनरात तीनचे तिन्ही बी. समजले का? लेट ए बार घेतला आपण ना -3 आय कॅप +4 जे कॅप -2 के कॅप. बी बार घेतला आपण ना आय कॅप +2 आणि सी बार घेतला आपण ना पी जे कॅप. आपल्याला आर कोप्लेनर. देअरफॉर ए बी आणि सी इज इक्वल टू काय असते? 0. पहा इथं -3 4 -2. इथं आयच्या ठिकाणी 1, जेच्या ठिकाणी 0 आणि केच्या ठिकाणी 2. इथं आयच्या ठिकाणी 1, जेच्या ठिकाणी -p आणि शेवटी काहीच नाही, 0. समजलं का? हे इज इक्वल टू 0. आपल्याला फाइंड काय करायला लागते? पी ची किंमत फाइंड करायला लागते ना. इज इक्वल टू, याचं उत्तर 0 असते कारण हे कोप्लेनर आहे. इथं -3 -4 इथे मायनस आणि -2 प्लस मायनस तर मायनस. इथं वाटलं तसं घेऊ +-2 इथं ब्रॅकेट मध्ये मधात -3 0 0. हा इकडे हा हे लिहून घ्यायचं ना असं, म्हणजे हे याच हे असं लिहिलं ना मी ना, चालून जाते काही प्रॉब्लेम. अरे हे काय स्केलर प्रोडक्टचं हे असं लिहिलं ना मी ना 0 0 -p2 -2p. समजलं का? हे नंतर 4 वाले हे सोडून, नंतर हे आणि हे सोडून 0 इथं 2, नंतर या 2 वाले हेलेन सोडून -p1 -p 0. पा इथं इज इक्वल टू काय द्यायचं होतं? 0. मायनस मायनस झालं प्लस, -3 इथं आलं मायनस प्लस झालं नाही, म्हणजे इथं आले 2p -3 नंतर हे -2 4 2 8 -+8 नंतर हे -2 इथं आला -p. समजलं का? अरे -2 -p झाला हा 2p 2p 3 2
-6b प्लस 8 हा इज इक्वल टू 0. हा मायनस मायनस होते प्लस आहे की नाही, प्लस 2p इज इक्वल टू 0. नंतर मायनस मायनस झालं प्लस 6p मधून 2p गेले, राहिले किती -4p प्लस 8 इज इक्वल टू 0. हे -4p तिकडे जाऊ द्या, जाऊ दे तिकडे कोपऱ्यात, जाऊ दे जाऊ दे. 8 इज इक्वल टू 4p म्हणजेच p इज इक्वल टू 8/4. p इज इक्वल टू 2 आलं का. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ p इज किती आला 2. झाला, चलो लिख लो. डबल सगळं घ्या, एवढं महत्वाचं लक्ष द्या. आता हे या फॉर्मॅट मध्ये दिसते का तुम्हाला, पहा बरं. प्रूव्ह दॅट आहे ते ए बार बी बार आणि सी बार. हे कसं लिहित असता तुम्ही, हा ए बार बाहेर स्केलर प्रोडक्ट मध्ये आणि आतमध्ये घेता बी बार क्रॉस सी बार घेत असताना असं याच फॉर्मॅट मध्ये हे लिहायचं आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं इज इक्वल टू 0. बरोबर आहे ना. पहिले एलएचएस घेऊ. अरे असं असते ना, क्रॉस प्रोडक्ट लक्षात ठेवायचं, डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट नियम सगळे सगळे लक्षात ठेवा. म्हणजे हे लिहून घेतो मी पहिले एलएचएस यस बरोबर. इथं काय रे, आतमध्ये काय घेता बी बार प्लस सी बार, नंतर याचा क्रॉस प्रोडक्ट आतमध्ये ए बार प्लस बी बार प्लस सी बार. समजलं का. एलएचएस हा ए बार असं जास्त ठेवून द्या, आतमध्ये करू आपण गुणाकार बी बार इंटू ए बार क्रॉस प्रोडक्ट बी बार क्रॉस प्रोडक्ट ए बार, चालेल ना. प्लस बी बार ने याला मल्टिप्लाय केलं बी बार क्रॉस प्रोडक्ट बी बार, समजलं. नंतर बी बार ना सी ला मल्टिप्लाय करायचं बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. हे झालं. आता सी न मल्टिप्लाय करायचं प्लस सी बार क्रॉस प्रोडक्ट ए बार प्लस सी बार क्रॉस प्रोडक्ट हा बी आहे ना बी बार प्लस सी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. समजलं का हे. आता हा ए अंदर घेऊन जायचा, हा ए डॉट प्रोडक्ट आहे बरं. हा ए डॉट प्रोडक्ट इथं घेतलं बी क्रॉस ए बार प्लस ए याच्याजवळ घेऊन गेलो ए डॉट प्रोडक्ट बी बार क्रॉस प्लस इथं काय ए बार, हा हे सगळ्याजवळ घेऊन जाता ना, याच्याजवळ 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 याच्याजवळ. समजलं का. इथं ए बी बी झालं, हे इथं बी बार क्रॉस सी बार, नंतर प्लस ए बार डॉट प्रोडक्ट आहे सगळे डॉट, हा डॉट प्रोडक्ट केला आपण सगळ्यासोबत इथं सी बार ए बार प्लस इथं काय इथं काय रे प्लस ए डॉट प्रोडक्ट, हा डॉट काय काय राहिलं इथं सी, हे जर राहिलं ना सी बार प्लस बी बार प्लस ए डॉट प्रोडक्ट काय आहे इथं सी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. समजलं. कुठं बाय सी बार बी बार, हेच ना. सी बी तर घेतलं हे का, याच्या पहिले सी ए घेतलं सी बी घेतलं, इथं सी सी. बरोबर आहे ना. आता लक्ष द्या, एक नियम असा आहे, दोन जर सारखे असले हे डॉट प्रोडक्ट आहे, स्केलर ट्रिपल स्केलर प्रोडक्ट मध्ये दोन जरी सारखे असले तरी त्याचं उत्तर 0 येत असते. याच्यात ए बार आहे ना 0 प्लस याच्यात बी बार आहे ना 0, याच्यात आहे काय नाही, अरे आहे काय ए बी सी. बरोबर आहे ना. मी याला असं लिहू शकतो प्लस हा ए बार बी बार आणि सी बार. हे असं जर असलं तर मी असं लिहू शकतो ना, असं जर असं लिहू शकतो की नाही. याच्यात ए आणि ए म्हणजे हे काय होईल 0 प्लस याच्यात ए बी सी ए सी बी आहे, इथं काय असं लिहू शकतो मी, काय लिहू शकतो इथं ए सी
आणि इथं बी. अरे लिहू शकतो ना असं, एसीबी लिहू शकतो की नाही. इथं प्लस हे 0 कारण हे सारखे सारखे आहेत ना. चला ठीक आहे, हे बा हे आलं, हे सगळे 0 हे लिहून घ्यायचं, ए बार बी बार आणि सी बार. आता हे बा प्लस हे सारखे उलटे केले की मायनस होते ना, हे मायनस, याला बी ए बी सी करून टाकू, ए बार नंतर बी बार आणि सी बार. अरे चेंज केले, इंटरचेंज केले की हे मायनस होत असते, पाहिलं आपण प्रॉपर्टी त्याची. म्हणजे याला 0 इंटरचेंज केले, सिंगल डिजिट सिंगल इंटरचेंज केला की म्हणजे आला एल एच एस इज इक्वल टू एल एच एस इज इक्वल टू 0. इथं आला एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. हेन्स समजलं का. पहा मी कसं केलं, काय केलं, आन्सर समजण्याची काही प्रॉब्लेम आहे, पण का बरं केलं, कसं केलं, पूर्ण यायला पाहिजे तुम्हाला. चलो देखो क्वेश्चन, प्रूव दैट क्वेश्चन नंबर 4 में दूसरा ए दिया हुआ है, एलएचएस दिया हुआ है अपने पास, इस और ए दोनों सिमिलर है, प्रूव करना पड़ता. तो कैसे सॉल्व करते इसको, काय घ्या लागतं रे पहिले. गिवन दिलेला आहे. चला एल एच एस, ह्याचं काय एलएचएस ए बार प्लस 2 बी बार. लक्ष द्या, मायनस सी बार. इथं डॉट प्रोडक्ट आहे, आतमध्ये क्रॉस प्रोडक्ट आहे. क्रॉस प्रोडक्ट कसा करतात, डॉट प्रोडक्ट कसा करतात, हे लक्ष पाहिजे. एकीला जर विचारलं तर येणार नाही, माहित आहे काय. गप्पा पासात फक्त, घरी बी अशाच गप्पा चालत असतील. काय विषय आहे का म्हणा सर. चला ठीक आहे, पहिले हे सॉल्व्ह करून घेऊ. आता मी आता शिकतो काही बोलत नाही, शनिवारच्या टेस्ट मध्ये सगळं खाल्ली पिल्ली सगळीच काढतो. ए बार याचा क्रॉस प्रोडक्ट, ए बार क्रॉस प्रोडक्ट, ए बार क्रॉस प्रोडक्ट चालू याचा, ए बार प्लस मायनस मायनस, हा मायनस ए बार क्रॉस प्रोडक्ट बी बार. सर मायनस कसं काय आलं, लक्ष द्या, प्लस मायनस मायनस ना, हे मायनस प्लस ए सन बी आहे की नाही, प्लस मायनस केलं नंतर सी सोबत मायनस येणार नाही, इथं बी प्लस मायनस मायनस ए बार क्रॉस प्रोडक्ट सी बार झालं. हे ए वाला, नंतर बी वाला आता प्लस मायनस मायनस येणार, मायनस बी बार क्रॉस प्रोडक्ट ए बार, आणखी मायनस 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 काय येणार, प्लस बी बार क्रॉस प्रोडक्ट बी बार. समजलं का. नंतर मायनस मायनस काय येणार, प्लस बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. हा ब्रॅकेट कंप्लीट. समजलं का हे. आता ही एक टर्म झाली, 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 ही एक टर्म झाली. अशा असतात हे जसं तसंच राहू दे. मी आता शिक याचा डॉट प्रोडक्ट करला की त्यासोबत, हा आता हे तर झाले 0 झाले ना, 0 मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस पेन कमी कमी चालून राहिला थोडासा, ए बार क्रॉस सी बार मायनस बी बार क्रॉस ए बार. हे झालं ना, 0 झालं ना, हे प्लस 0, हे प्लस बी बार क्रॉस सी बार. लक्ष देता. दुसरी महत्वाची गोष्ट, या दुनियेत जो नेहमी हसत राहते ना, त्याची कोणी किंमत करत नाही. हसल्यानं चांगलं होत असते, आपली बॉडी चांगली राहते. चला जाऊ दे. हे पा इथं आला मायनस ए बार क्रॉस बी बार. आता पहा इथं बी सी आहे, तर सी पहिले घे, मायनस आहे ना, हे प्लस आलं पाहिजे म्हणून मी काही ना काही जातो, हे सी पहिले घेतो, प्लस सी. हे एक्सचेंज केलं क्रॉस प्रोडक्ट मध्ये बदलत असेल चिन्ह, माहित आहे तुम्हाला. हे बार हे मायनस, सर हे करू का, हे करतो बरं, हे असं केलं प्लस, हे केलं ए बार क्रॉस प्रोडक्ट बी बार केलं ना. हा शेवटी शिल्लक काय राहिला, बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. हा बा हे ए बार क्रॉस प्रोडक्ट बी बार, हे झालं प्लस, हे आहे मायनस, हे होतील कट झाले ना, कट
अरे समजलं का? राहिलं काय शिल्लक पा ए बार इथं मायनस आहे, -2 v बार होतं. हे प्लस आहे का? एक चिन्ह इथून पासूनच गायब करायला मिळत मग. हा हे बरोबर आहे ना मायनस. इथं याच्यात डॉट प्रोडक्ट आहे. आता राहिला पहा आतमध्ये काय 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 राहिलं. बी वेक्टर प्लस सी हे एक, नंतर प्लस इथं काय राहिलं सी प्लस ए राहिलं. इथं बी तर कट, हे ए बी कट झालं ना. थांबल्यावर सांगत बी नाही काय राहिलं काय नाही. तर इतक्या डेंजर पोरी. क्रॉस प्रोडक्ट ए बार नंतर प्लस इथं बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. समजलं का? समजलं का? आता एका एकाचा डॉट प्रोडक्ट याच्यासोबत करून घेऊ. डॉट प्रोडक्ट हा आता हा डॉट प्रोडक्ट दोन्ही याच्यासोबत ए डॉट प्रोडक्ट इथं काय काय सी बार क्रॉस प्रोडक्ट ए बार प्लस याच्यासोबत केलं. एचं डॉट प्रोडक्ट केलं याच्यासोबत, याच्यासोबत बी करून घेऊ. प्लस ए बार डॉट प्रोडक्ट इथं आलं बी आणि सी. समजलं हे? अरे समजलं का? चला पुढे. आता याचं करू 2b चं प्लस हा सी आहे 2b डॉट प्रोडक्ट कशासोबत पहिल्याच्या सोबत सी बार ए बार प्लस 2b बार इथं काय राहिलं बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. झालं. आता कशात राहिलं रे? मायनस सीच राहिलं ना. मायनस सी डॉट प्रोडक्ट याच्यासोबत सी बार क्रॉस प्रोडक्ट ए बार. पुढे प्लस मायनस मायनस सी डॉट प्रोडक्ट इथं बी बार क्रॉस प्रोडक्ट सी बार. आता हे आपलं ट्रिपल प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये आलं. दोन जर सारखे असले त्याचं उत्तर 0 येत असते माहिती आहे ना. याचं उत्तर 0, याचं उत्तर ए बी सी याचं असं येणार प्लस ए बी सी फॉर्मॅट मध्ये आहेत ना. ए बी आणि सी आलं का असं. नंतर याचं बी सी ए, बी सी ए पहा रेंज मध्ये येते काय? बी नंतर सी नंतर येते ना. अरे येते का बी सी ए रेंज मध्ये? रेंज मध्ये सायकल मध्ये हे राहू दे सर. +2 खालीच लिहित थोडंसं इथं गडबड नाही झाली पाहिजे. इज इक्वल टू हे तर झालं 0 प्लस इथं येते ए बी सी आलं बरोबर. ए डॉट प्रोडक्ट दोन क्रॉस प्रोडक्ट म्हणजे ए बी सी नंतर प्लस 2 बाहेर काढा 2 याचं बी आणि चालते असे लिहिलं तरी 2 बाहेर काढून इथं बी सी आणि ए. ए बी सी असो बी सी असो एका सर्कल मध्ये आहेत ना ते चालून जातील. मग नंतर इथं हे तर झालं 0 0 बी बी आहे ना डबल 0 इथं सी सी आहे 0 इथं सी सी आहे 0 झालं ना 0. अरे झालं का? ओ बाय हो समजलं का? हे सगळे सगळे 0 होऊन राहिले कसे काय सर? हा याच्यात काय आहे? हे तर झालं बी हे 2b आणि याच्यात बी बी आहे की नाही. हा डॉट प्रोडक्ट आहे याच्यात आणि हे झालं स्केलर. स्केलर मध्ये एकदा सारखं असलं तरी हे 0 याच्यामध्ये सी सी आहे त्याच्यामुळे हे प्लस हे मायनस आहे -0 हा बी -0 सी सी आहे -0 आलं 2 याला मी असं लिहू शकतो ए बी सी प्लस हे 2 हे बी सी असो की याला एबीसी लिहू शकतो ना. मी मग सांगितलं की उलटे सारखी असले तरी फक्त काय पाहिजे चेन सारखी पाहिजे. त्याची काय सारखी पाहिजे? चेन सारखी पाहिजे. बी सी ए असो सी बी आहे ना असंच. पहा ना ते काय पहा बाई सांगतो तुम्हाला. इथं ए इथं बी आणि इथं काय सी. हा ए बी सी असो की सी ए बी असो किंवा बी सी ए असो समजून राहिलं का? ते एबीसी सारखंच असते इक्वल असते. हा बी सी याला मी असं लिहितो काय लिहितो एबीसी लिहितो काय लिहितो 2 ए बी आणि सी. हा बी सी आहे ना क्रमात आहे ना सायकलिक आहे ना. सायकलिक चेंजचं काही 2 एबीसी आणि एबीसी किती झाले 3 ए बार बी बार सी बार LHS is equal to RHS. Hence true.
समजलं? अरे सोपं आहे की नाही? पण कॅल्क्युलेशन लय किचकट आहे, डिफिकल्ट आहे. कसं केलं काय केलं सगळं लक्षात ठेवा. सहज नाही होते, तुम्हाला 2 वेळा प्रॅक्टिस करावं लागेल तेव्हा कुठं जमणार आहे. चलो लिखो, चलो ध्यान दो. ये प्रूव करने का है. इफ सी की वैल्यू ये दी हुई है तो इसका जो स्केलर प्रोडक्ट है, ट्रिपल स्केलर प्रोडक्ट 0 आने को होना, ये दिया हुआ है, अपन को सॉल्व करने का है. ठीक है, चलो अभी यल एच यस एल एच एस का है ए इथं बी बार इथं सी बार. समजलं का? इज इक्वल टू याला आपण कसं लिहितो, ए वेक्टर आतमध्ये काय लिहितो. अरे बा लक्ष द्या, हे लिहिण्याची पद्धत असते. बी बार क्रॉस सी बार असंच असते ना. हा लक्ष द्या, ए बार इथं बी बार क्रॉस सी बारची व्हॅल्यू पुट करून टाकतो मी इथं 3 ए बार माइनस 2 बी बार. चलो ठीक है, वैल्यू पुट कर दी यहाँ पे. ए बार यहाँ पे बी बार इंटू ए बार, नेहमी जो मल्टीपल रहता है वो आगे लेते हैं. ए आएगा बी बार क्रॉस प्रोडक्ट ए बार आ गया एक ए माइनस यहाँ पे आ गया 2 पहले लेते 2 बी बार क्रॉस प्रोडक्ट बी बार. अभी ध्यान दो बच्चों, नन्हे मुन्ने बच्चों, तुम्हारे मुट्ठी में क्या है. यहाँ पे बी बी से सिमिलर है ना, तो ये 0 आ जाएगा बराबर. ये 0 फिर ये आता ए क्रॉस प्रोडक्ट 3 बी बार क्रॉस ए बार. इसमें भी ए तीनों ए दोनों एक तरीके आहे ना, एक सारखे आहेत ना. मग याचं बी उत्तर येणार 0. देअरफॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. हेंस हो गया. चलो लिखो, हेंस प्रूव्ड. इफ यू बार दिलेला आहे, आर बार दिलेला आहे आणि जे बार हे वेक्टर दिलेले आहेत आपल्याला, बरोबर आहे ना. सॉरी, यू बार दिलेला आहे, आर बार दिलेला आहे आणि डब्ल्यू बार दिलेला आहे. समजून राहिले का? हे गिवन वेक्टर फाइंड, हे फाइंड करायला लागते आपल्याला. चलो ठीक है, फिर पहले ये निकालेंगे ना, ये निकालेंगे, ये निकालेंगे. पहले गिवन फ्रॉम द गिवन इंफॉर्मेशन, फ्रॉम द GIVN गिवन इन्फॉर्मेशन, दिलेल्या माहितीवरून काय काय दिलेलं आपल्याला. यू बार दिलेला आहे आय कॅप माइनस 2 जे कॅप प्लस के कॅप. आणखी आर बार दिलेला आहे 3 आय कॅप प्लस के कॅप अँड डब्ल्यू बार दिलेला आहे जे कॅप मायनस के कॅप. चला ठीक आहे, एवढं दिलेलं आहे. आपल्याला हे काढून घेऊ. यू बार प्लस डब्ल्यू बार इज इक्वल टू यू बार किती आहे रे, हा आय कॅप माइनस 2 जे कॅप प्लस के कॅप प्लस प्लस काय ओमेगा म्हणजे हा जे कॅप माइनस के कॅप. लक्ष देता का? हा यू बार प्लस डब्ल्यू बार इज इक्वल टू हा आय नाही याच्यात आय प्लस 0 म्हणजे आय 2i सॉरी 2j माइनस जे म्हणजे माइनस जे कॅप प्लस के माइनस के. आला ना हेच उत्तर आलं ना. चलो ये तो आ गया भाई. दूसरा यू आर, यू क्रॉस प्रोडक्ट आर, ये है ना. इसको निकालते कैसे, क्रॉस प्रोडक्ट कैसे करते मालूम है ना आप लोग को. यहाँ पे लेते आई जे के, यू लेते, यू को क्या है, यू लेते यहाँ पे 1, यहाँ पे माइनस 2, यहाँ पे 1 और उसके बाद क्या है आर, आर की वैल्यू आई की वैल्यू 3, जे नहीं कुछ के 1 है. समझ में आ रही बात? अरे समजून आलं का हे. इज इक्वल टू इथं घ्यायचा आय नंतर मायनस इथं आय
इथे घेऊ जे प्लस इथे घेऊ के मायनस मायनस हां आय वाला -2 वन जा -2 0 वन जा 0 चला जे चे हे कॅन्सल हे 1 वन जा 1 3 वन जा 3 के चे हे 0 वन जा 0 3 टू जा -6 -2 आय कॅप 1 -3 -2 -2 येतात नाही मायनस मायनस +2 जे कॅप मायनस मायनस +6 के कॅप हे आलं यू बार आर बार ये भी आ गया। और क्या निकालना पड़ता अपन को वो तो देखो भाई देखो ना आर आणि डब्ल्यू क्रॉस प्रोडक्ट आहे आर डब्ल्यू हे क्रॉस प्रोडक्ट म्हणजे असं करत असतं इथे घ्यायला लागते आय इथे घ्यायला लागते जे इथे घ्यायला लागते के कॅप केलं दिलं तर चालते चला ठीक आहे हां आर वाले कोणकोणते आहेत आर वाले हे येतात इथं 3 0 1 हे येतात ना आर वाले नंतर डब्ल्यू वाले पाहिजे आपल्याला डब्ल्यू वाले कोणते आहेत हे जे आणि के जे आणि मायनस के आय काहीच नाही त्यात आय 0 घ्या लागेल आय 0 1 -1 आहे काय कसं काय मायनस के आहे का पण मायनस के आहे चला ठीक आहे आता इथं हे असं करून घ्यायचं मायनस इथं आय कॅप इथं मायनस जे कॅप प्लस के कॅप चलो ठीक आहे आय 0 इथं 0 1 वन जा 1 हे झालं आयचं आता जे जे वाला हे आय वाला आहे आय है ये आय अभी जे ये और ये कट ये 3 वन जा -3 0 वन जा 0 चलो ओके 3 वन जा 3 0 -1 आहे म्हणजे मायनस आय -3 मायनस मायनस +3 जे क्या 3 के क्या +3 मायनस मायनस प्लस झालं ना 3 के क्या हे आलं आर बार आणि क्रॉस प्रोडक्ट समजलं का हे चला हे चाललं आता आपल्याला फाइंड करायचं आहे फाइंड काय करायचं आहे ते पहा फाइंड काय करायचं आहे सांगा देन अरे फाइंड काय करायचं आहे ते सांगा यू प्लस डब्ल्यू डॉट प्रोडक्ट आहे ना त्याच्यात हा यू प्लस डब्ल्यू इक्वल्स टू नाही बा पुरा इक्वल्स टू पावर काय आहे हे यू प्लस डब्ल्यू डॉट प्रोडक्ट यू आर याचा दोघांचा क्रॉस प्रोडक्ट आर डब्ल्यू इथं आहे यू आर याचा क्रॉस प्रोडक्ट इथं आर क्रॉस प्रोडक्ट डब्ल्यू असंच आहे ना अरे असंच आहे की नाही अरे असंच आहे की नाही ऍक्च्युली हे काय हा हे या फॉर्मॅटमध्ये आहे कसं या फॉर्मॅटमध्ये कोणत्या रे बा ए बार इथं बी बार क्रॉस सी बार असंच आहे ना याला आपण असं लिहित असतो कसं बॉक्स प्रोडक्ट करून ए बार बी बार आणि सी बार स्केलर प्रोडक्ट करत असतो ना असं याला मी असं करू शकतो मग इज इक्वल टू यू प्लस डब्ल्यू एक हे नंतर इथे यू क्रॉस प्रोडक्ट आर एक दुसरं हे आणि तिसरं काय आर क्रॉस प्रोडक्ट डब्ल्यू तिसरं हे तिन्ही लिहिलं असे इज इक्वल टू काय करत असतो कसं करत असतो सॉल्व सांगा अशी एक अशी इक्वल टू स्केलर काढत असतो ना आपण याचा प्रत्येक लिहून घेऊ प्रत्येक जे जे आलं ते याचं काय आलं आन्सर पहा बरं याचं 1 2 3 लिहायला लागतात नाही याच्यात
प्लस वाला हे आय मायनस जे, इथं 1, इथं आला 1 आय मायनस जे म्हणजे -1, हा 0 येणार बरोबर. स्केलर प्रोडक्ट कसं काढायचं असतं तिघांचं माहिती आहे तुम्हाला. नंतर दुसरं हे आहे यू आर वाला, यू आर हे यू आर -2j प्लस सॉरी -2i 2j प्लस 6k काही ना इथं -2 2 आणि 6 बरोबर. आता हे आहे तिसरं RW, हे आलं काही नाही म्हणजे इथं -1 इथं 3 आणि इथं 3 सॉल्व करायचं आता मस्त. देअरफॉर इथं 1 इथं -1 इथं प्लस 0 1 नाही लिहिला तरी चालते. 3 दूनी 6 वजा 37 18 मायनस मायनस प्लस इथं हे मायनस कोणते हे हे मायनस मायनस प्लस केलं इथं +1 1 नाही हा. अरे हो गड्या, अरे हो गड्या, हे राहायला मी इकडेच घेतलं त्याच्यात. किती बेकार काम आहे त्याच्यासाठी गेलं ते. चला ठीक आहे. हा इथं काय 6 18 हा मायनस हे द्याय सोडून हा 3 दूनी 6 वजा 6 ना -6 इथं -6 इथं 0 3 टू जा -6 आणि इथं -2 ठीक है. यहाँ पे 1 18 में से 6 गए -12 माइनस माइनस प्लस ब्रैकेट में कितने में माइनस प्लस माइनस हाँ +6 -6 0 आता ना 0 0 0 आता ना ये और ये भी 0 कितना आ गया -12 आ रहा कि नहीं. देयरफॉर ओ भाई हे इथं 0 × 0 आहे त्याला 0 सगळं 0 येणार ना. हे आलं आपलं उत्तर. देयरफॉर ते एकदा लिहून घ्यायचं काय आहे ते हे हे पूर्ण U + W U प्लस आहे. हा इथं काय सांगा बरं आतमध्ये सांगा काय आहे UR याचा क्रॉस प्रोडक्ट आतमध्ये काय आहे RW R क्रॉस प्रोडक्ट W इज इक्वल टू काय आलं 0. समझ लगा. इतना बड़ा सॉल्व करना पड़ता. चलो लिख चलो लिखो पा फाइंड द व्हॅल्यू ऑफ द टेट्राहेड्रॉन हुज व्हर्टायसेस आर. हे व्हर्टायसेस दिले आहेत बरोबर. त्याच्यावर आपल्याला टेट्राहेड्रॉनचा व्हॅल्यूम फाइंड करायला लागते. मी फॉर्म्युला सांगितला तुम्हाला सांगितलं होतं ना काय असते फॉर्म्युला 1/6 इथे येते A B आणि C समजून राहिलं का. अरे असं होतं की नाही हे व्हॅल्यूम होतं व्हॅल्यूम टेट्राहेड्रॉनचं बेसिक मध्ये सांगितलं होता फॉर्म्युला. मग ठीक आहे आपल्याला ABC हे फाइंड करायचं आहे सोल्युशन. पहिले फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन फ्रॉम द गिवन ये लिखना ही पड़ता. बी हे काय आहेत पहिले हे काय याच्याबद्दल लिहायला लागेल. हे काय व्हर्टायसेस ऑफ
टेट्राहेड्रॉन. बी दिलेला आहे 3 -2 1. सी दिलेला आहे 2 1 आणि 3. इथं डी दिलेला आहे -1 -2 आणि 4. चला पोझिशन, याचे पोझिशन वेक्टर घेऊ काढून. पोझिशन वेक्टर हा ए बार काय येणार -i + 2j + 3k. हा बी चे काय ते 3i - 2j + k. सी 2i + j + 3k. काही कामाचा विषय नाही हा. -2 j 4k. चला ठीक आहे. आता टेट्राहेड्रॉन माहिती ना कसा असते तर माहिती ना असा असते ना. आता समजा हा इथं ए आहे, हा बी असणार, हा सी असणार, हा डी असणार, बरोबर आहे ना. ह्या तीन ए हे ओरिजिन पासून हे 3 वेक्टर जे आहेत, हे 3 वेक्टर आपल्याला फाइंड करायला लागतात. याचा काय काढायला लागते आपल्याला एसी वेक्टर, एडी वेक्टर, एबी वेक्टर. याचा काय काढायला लागते आपल्याला याच्यापासून आपल्याला हे वेक्टर भेटते, याच्यापासून आपल्याला काय फाइंड करायला लागते त्याचं व्हॅल्यूम फाइंड करायला लागते. हे तिन्ही वेक्टर काढणं आहे आपल्याला एसी एडी. मग आता पहिले ए बी घेऊ. ए बी वेक्टर कसा काढायचा सांगा. बी मायनस ए माहित आहे ना. बी किती आहे 3i - 2j + k मायनस आतमधले सगळे ए चिन्ह बदलून जाते. मायनस आहे, याचं काय होईल प्लस i नंतर मायनस मायनस केलं तिथं +2j इथं +3k. आतमधले चिन्ह बदलून जाते. 3i - 2j + k. इथं मायनस प्लस i इथं मायनस झालं 2j इथं मायनस झालं 3k. आता याची करून घेऊ. काय ते 3i आणि 1i किती झालं 4i. -2j -2j -4j k प्लस आणि मायनस म्हणजे -2k. हे आलं ए बी वेक्टर. समजलं का. आता काय काढू आपण, काय पाहिजे ए सी. इथं काय येणार सी मायनस ए. समजलं का. सी काय आहे 2i + j + 3k मायनस काय हेच लिहून घेऊ ना डायरेक्ट. मायनस मायनस हे होईल ना. समजून राहिलं का. जाऊ द्या बरोबर डबल काम आहे, तो बेकार काम आहे. 2i + j + 3k मायनस प्लस i -2 पाच झालं की नाही की नाही -3k. असं झालं नाही पूर्ण सांगा बा. इथं आलं 2i आणि काय किती आलं 3i. जे झालं मायनस जे 2j मधून 1j गेला आहे की नाही 3 - 3 झालं ना ते काय. समजलं हे. अरे मायनस हे +3 -3 झालं नाही कॅन्सल. आता काय पाहिजे आपल्याला ए बी झाला एसी झाला. आता काय पाहिजे एडी घ्यायचा ना. एडी कसा येणार सांगा. हा डी मायनस ए. हा डी काय आहे डी आहे -i - 2j 4k मायनस i -
प्लस असंच आहे ना, मायनस ए तर असाच येणार ना, मायनस आय. आणि सर आम्ही ए जर नसता घेतला इथून पासून दुसऱ्या एकूण कुठून सुरुवात केली असती तरी चाललं असता, तरी उत्तर हे झालं असतं. असं काही नाही की एच घ्या म्हणून. मायनस आय इथं मायनस 2j प्लस 4k मायनस मायनस प्लस आय क्या इथं -2j क्या -3k क्या. हा इथं आय आय झाला कॅन्सल, झाला ना कॅन्सल. 2 2 -4j क्या. याच्यामधून 4 मधून 3 गेले प्लस के क्या, हे झालं एडी. समजलं? अरे समजलं का? आता आपल्याला पहिले हे काढून घेऊ, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इज इक्वल टू 1/6 इथे घ्या लागेल ए बी, नंतर ए सी आणि ए डी. म्हणजे याचा स्केलर प्रोडक्ट काढायला लागते. आता याच्यासाठी आपल्याला पहिले हे फाइंड करायला लागते ना, मग याचा स्केलर प्रोडक्ट घ्या लागेल ना. इथे घ्या लागेल ए बी, इथं ए सी, इथं ए डी. चला ठीक आहे, इथं हे असे सांगा पहिल्याचं एबीचं काय काय यायला सांगा. ए बी झालं 4i 4j -2k. इथं येणार 4 मायनस आहे की काय, इथं इथं 4 -4 -2. स्केलर असंच काढत असतात, घरी अभ्यास करायला लागते याचा. नंतर काय एसी, एसी घेऊन घेऊ एसी 3i आणि -j, इथं 3 -1 आणि हा 0 के नाही त्यात. नंतर एडी, एडी किती आहे, आय नाही आहे याच्यात, आय आहे का नाही, जे आहे -4 आणि के आहे 1. चला हे सॉल्व्ह करू आपण. इथं आले 4 आतमध्ये 1 1 जा -1 मायनस 4 0 जा 0 मायनस -4 घेतले. नंतर इथं 4 1 जा 4 नाही बे 4 नाही, या लाईनीतले या लाईनीतले कॅन्सल असेल ना 4च्या याच्यातलं. मग हे हे नाही, हे 3 1 जा, समजून आलं का, मायनस इथं 0, नंतर -2 प्लस इथं -2 ब्रॅकेटमध्ये हे 4 त्रिक 12 -0 0. इथं आलं 4 1 जा -4, इथं मायनस मायनस प्लस 4, इथं ब्रॅकेट 3 1 जा 3, इथं प्लस मायनस -2 ब्रॅकेटमध्ये -12. समजून राहिलं का हे, -12 इथं -4 प्लस 12 आणि 12 दुनी 24 प्लस मायनस मायनस 12 आणि 12 24, 24 मधून 4 गेले क्यूबिक नाही बे, आला नाही अजून, आहे की नाही. हा हो गड्या, इथं मिसिंग झाला आहे की नाही. इथे किती पाहिजे 24, म्हणजे 4 गेले, किती किती आले मग इथे सांगा बरं. हा 24 10 34 36, 36 मधून 4 गेले 32, 32 आले ना, आले की नाही. चला आता आपल्याला ते सूत्र टाकायचं, देअर फॉर डबल एकदा सूत्र व्हीओ एल यू एम, व्हॅल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इज इक्वल टू 1/6. इथं काय ते ए बी ए सी आणि ए डी असं आहे ना. 1/6 इथं किती आले 32 आले ना, 32 म्हणजे 32 भागेला 6 म्हणजे किती येते 6 पंच 30, 6 6 6 क्यूबिक युनिट.
ये वाला वॉल्यूम ऑपरेटर। चलो चेक करो एक बार पीछे बराबर है क्या।